गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण इन्कम फ्रॉम बिझनेस यावरील पुढील प्रॉब्लेम पाहतोय. आपल्याला प्रॉब्लेम पहिल्यांदा पाठवलेला आहे, कदाचित आपण वहीमध्ये सर्वांनी लिहिला असेल. तर आता आपण प्रॉब्लेम समजावून घेऊया आणि प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ मिस्टर भूषण for the year ended 31st March 2021. It is given. आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला जर बघितलं तर ओपनिंग स्टॉक, परचेजेस, वेजेस, रेंट, रिपेअर्स ऑफ मोटर कार, वेल टॅक्स पेड, मेडिकल एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, मोटर कार, ऍडव्हान्स टॅक्स पेड आणि प्रॉफिट फॉर द इयर, दॅट इज नेट प्रॉफिट. क्रेडिट साइडला आपल्याला सेल्स, गिफ्ट फ्रॉम फादर, इन्कम टॅक्स रिफंड आणि क्लोजिंग स्टॉक. आता यानंतर आपण थोडेसे ऍडजस्टमेंट्स आपण पाहतोय. पहिली ऍडजस्टमेंट आहे बघा. मिस्टर भूषण कॅरीज ऑन हिज बिझनेस फ्रॉम रेंटेड प्रिमायसेस, हाफ ऑफ विच इज यूज ॲज हिज रेसिडेन्स. आता मिस्टर भूषण यांनी या ठिकाणी बिझनेस साठी काय केलेलं आहे बघा. ऑन हिज बिझनेस फ्रॉम रेंटेड प्रिमायसेस, हाफ ऑफ विच इज यूज्ड ॲज हिज रेसिडेन्स. बिझनेस साठी या ठिकाणी जी काही वापरलेली प्रिमायसिस आहे त्याच्यातला हाफ पार्ट त्यांनी रेसिडेन्स म्हणून वापरलेला आहे, म्हणजे स्वतःसाठी वापरलेला आहे, म्हणजे हिज पर्सनल रेसिडेन्स आपण असं म्हणू शकतो. आणि म्हणून हे पर्सनल जे काही एक्सपेंडिचर्स असतील ते आपले डिसअलाउड एक्सपेन्सेस असतील ते आपल्याला काढून घ्यावे लागतील. म्हणजे 46,000 आपल्याला इथे पाहायला मिळतात बघा रेंट. तर त्याच्यापैकी आपल्याला हाफ म्हटल्यानंतर 23,000 रुपीज हा पोर्शन जो आहे तो आपल्याला काढून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर द यूज ऑफ कार फॉर द बिझनेस 3/4 फॉर पर्सनल पर्पज, 3/4 अँड फॉर पर्सनल पर्पज 1/4. आता यूज ऑफ कार, जी कार आहे त्या कारचं युटिलायझेशन जे बिझनेस साठी झालेलं आहे ते 3/4 आहे आणि 1/4 जे आहे ते पर्सनल आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्सनल साठी जो वापरलेला आहे त्याची अमाऊंट काही असेल किंवा त्याच्या मोटर कार संदर्भाने काही आपल्याला ऍडजस्टमेंट आली असेल तर ते आपल्याला विचारात घ्यावी लागेल. आता फॉर एक्झाम्पल इथे जर आपण घेतलं तर मोटर कार 30,000 रुपये आहे. आता हे मोटर कार आपण जर घेतली तर पूर्ण आपली कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर जर असतील तर आपण काय करतो, हे डिसअलाउड म्हणून घेतो. फॉर एक्झाम्पल आता आपण इथं परत आपण पाहिलं की रिपेअर्स ऑफ मोटर कार 3,000 रुपये आहेत. म्हणजे मोटर कारचे काही रिपेअर्स असतील तर रिपेअर्स आपण पाहताना इथे काय झालेलं आहे, बिझनेस साठी मोटर कार 3/4 वापरलेली आहे आणि 1/4 ही आपल्या पर्सनल कामासाठी वापरलेली आहे. म्हणजे वैयक्तिक कारणाचा जो काही खर्च असेल त्यातला तो आपण काढला पाहिजे. म्हणजेच आपल्याला रिपेअर्स ऑफ मोटर कार अमाऊंट आहे बघा 3,000 रुपीज. म्हणजे त्याच्यातले 1/4 आपल्याला बाजूला काढावे लागतील. म्हणजेच आपल्याला 1/4 किती येणार बघा, 3,000चे 3,000 भागिले 3,000 गुणिले 1/4. म्हणजे 3,000ला तुम्ही जर 4 ने भागलं तर आपल्याकडे अमाऊंट येते 750 रुपीज, 750 रुपये. ओके, म्हणजे 750 रुपये हा 1/4 पार्ट आपल्याला त्याच्यातून डिसअलाउड करावा लागेल. वेल्थ टॅक्स पेड, वेल्थ टॅक्स असेल किंवा इतर काही गिफ्ट टॅक्स वगैरे असतील तर ते सुद्धा आपण यातून डिसअलाउड करतो. 2,000 रुपये आहेत ते आपल्याला डिसअलाउड करावे लागतील. मेडिकल एक्सपेन्सेस 3,000 रुपयाचे दिलेले आहेत आणि मेडिकल एक्सपेन्सेसला आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे पहा खाली. मेडिकल एक्सपेन्सेस वेर इन्कर्ड फॉर सिकनेस ऑफ मिस्टर भूषण. म्हणजे सिकनेस ऑफ मिस्टर भूषण याचा अर्थ प्रोप्रायटर म्हणजे इंडिव्हिज्युअल या ठिकाणी त्याचा सिकनेस आहे तो आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे वैयक्तिक त्याचे मेडिकल एक्सपेन्सेस आहेत. म्हणजेच इथे जे खर्च दिलेले आहेत मेडिकल एक्सपेन्सेसचे ती अमाऊंट पहा आपल्याकडे किती आहे, 3,000 रुपये आहे. तर 3,000 रुपये आपल्याला पर्सनल आहेत, म्हणजेच आपल्याला इथे पर्सनल एक्सपेन्सेस डिसअलाउड करावे लागतील. आणि सगळे डिसअलाउड एक्सपेन्सेस आपण काय करतो, नेट प्रॉफिट मध्ये ऍड करतो. वेजेस इन्क्लूड ₹2,500 ऑन अकाउंट ऑफ मिस्टर भूषण's ड्रायव्हर. भूषणचा जो ड्रायव्हर आहे त्याचे 2,500 रुपये त्या वेजेस मध्ये इन्क्लूड आहेत. म्हणजे पर्सनल साठी वापरलेली कार आहे त्यानं. आणि म्हणून इथं लक्षात घ्यायचं आता
त्यानं वेजेस दिलेले आहेत. वेजेस किती आहेत पहा. पहिल्यांदा 20,000 रुपये. याच्यामध्ये 2,500 रुपयाचे हे भूषणच्या ड्रायव्हरचे आपल्याला दिलेले रेम्युनरेशन पाहायला मिळतं. म्हणजेच हे 2,500 रुपये जे आहेत ते आपल्याला विचारात घ्यावे लागतील. पण 2,500 रुपये यामधला भूषणनं मोटर कार ही 1/4 वापरलेली आहे. म्हणजे 2,500 आपण जर विचारात घेतले तर 2,500 गुणिले 1/4 म्हणजे भागिले 4 याला करावे लागतील. म्हणजे आपल्याला अमाऊंट किती येते बघा 625 रुपये. म्हणजे 2,500 पैकी आपल्याला 625 रुपये पर्सनल साठी डिसअलाउड करावे लागतील आणि ते आपण ऍड करायचे. ऍज पर द रूल डिप्रिसिएशन ऑन मोटर कार इज ₹4,500. आता इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे मोटर कारचे जे डिप्रिसिएशन आहे ते 4,500 रुपये दिलेले आहे. म्हणजेच आपल्याला 4,500 रुपये. मग आपल्याला बिझनेससाठी मोटर कार किती वापरलेली आहे बघा 3/4 वापरलेली आहे. म्हणजे इथं आपण 4,500 गुणिले 3 भागिले 4 म्हणजे आपल्याला अमाऊंट येणार आहे 3,375 रुपये. इतकी अमाऊंट आपल्याला इन्कम टॅक्स रूल प्रमाणे बिझनेस साठी द्यावी लागणार आहे. आणि म्हणून इट इज अलावेबल एक्सपेन्सेस आहेत की जे रेकॉर्ड केलेले नाहीत. आणि हे जे रेकॉर्ड न केलेले एक्सपेन्सेस आपण काय करतो इट इज लेस फ्रॉम नेट प्रॉफिट. मग आपल्याला ही अमाऊंट आपल्याला लेस करावी लागेल. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं बघा ऍडव्हान्स टॅक्स पेड. ऍडव्हान्स टॅक्स पेड किती आहे 1,000 रुपये आहे. हा आपला डिसअलाउड एक्सपेंडिचर आहे तो आपल्याला डिसअलाउड करावा लागेल. जनरल एक्सपेन्सेस आहे आपल्याला पण त्या जनरल एक्सपेन्सेस काही ऍडजस्टमेंट दिलेली नाही. म्हणजे हा बिझनेसचा खर्च आहे तो येणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला क्रेडिट बाजूला जर आपण थोडस पाहिलं तर इथं पहिला आयटम आहे सेल्स. हा आपला बिझनेस आयटम आहे. त्यानंतर गिफ्ट फ्रॉम फादर. आता वडिलांच्याकडून गिफ्ट मिळालेलं आहे म्हणजे इट इज इन्कम फ्रॉम अदर हेड्स आपण ज्याला म्हणतो. म्हणजेच हे जे काही आपल्याला इन्कम मिळालेले आहे ते इतर स्रोतातून मिळालेले आहे 27,000 रुपये. अशी अमाऊंट आपल्याला लेस करावी लागेल ती इन्कम चार्जेबल अंडर अदर हेड्स म्हणून. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स रिफंड आपल्याला 3,000 रुपये इन्कम टॅक्स रिफंड आलेला आहे आणि तो सुद्धा आपला अदर इन्कम आहे. तो अदर इन्कम आपल्याला दाखवावा लागेल. क्लोजिंग स्टॉक इट इज द आयटम ऑफ बिझनेस आपल्याला कॅन्सल करायचं आहे म्हणजे इथं घ्यायचं नाही. आता हे ज्याला डिसअलाउड काही एक्सपेंडिचर काही या ठिकाणी अलाउड एक्सपेंडिचर काही इन्कम चार्जेबल अंडर हेड्स. आणि मग आपल्याला आता प्रॉब्लेम सोडवायचा स्टेप बाय स्टेप. आपण टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस फॉर द असेसमेंट इयर 2021-22 हे आपण आखून घ्यायचं आहे. 3 कॉलम आपल्याला करायचे आहेत पर्टिक्युलर रुपीज. ओके. तर 1 बाय 1 आपण जशा ऍडजस्टमेंट्स आहेत त्याप्रमाणे आपण करत जायचं आहे. सुरुवातीला आपल्याला नेट प्रॉफिट आपण विचारात घ्यायचा आहे. नेट प्रॉफिट फॉर द इयर आणि हा आपल्याला अमाऊंट दिलेली आहे पहा. नेट प्रॉफिट किती आहे 86,000. 86,000 रुपये आपल्याला घ्यायचे आहेत. याच्यामध्ये आता ऍड करायचे आहेत आपल्याला डिसअलाउड एक्सपेन्सेस. ओके. आता याच्यामध्ये हे ऍड करायचे आहेत. आपण 1 बाय 1 डिसअलाउड एक्सपेन्सेस ऍड करू. पहिला बघा एक्सपेन्सेस काय दिलेला आहे. त्याच्यामध्ये भूषण हाफ आपल्या प्रिमायसिस जे आहे ते बिझनेस साठी वापरलेला आहे आणखी रेसिडेंट हाफ वापरलेला आहे. त्याचा रेंट आपल्याला दिलेला आहे 46,000. तर तो रेंट आपल्याला हाफ करून घ्यायचा आहे. म्हणजे इथं रेंट ऑफ प्रिमायसिस इथं पर्सनल यूज आहे कंसात आपण टाकू पर्सनल यूज आणि याची अमाऊंट होती 46,000. त्याच्या हाफ आपल्याला करायचं आहे म्हणजे इंटू 1 बाय 2 आणि ही अमाऊंट येते 23,000. ओके. नाव नेक्स्ट. त्याच्यानंतर आपल्याला द यूज ऑफ कार फॉर द बिझनेस 3/4 अँड पर्सनल यूज साठी 1/4 सांगितलेलं आहे. आता आपण क्रमाने आपण पाहत जाऊया. पहिल्यांदा या ऍडजस्टमेंट सगळ्या संपून घेऊन मग उरलेले एक्सपेंडिचर्स बघू. आता बघा कार वापरलेले 1/4 म्हणजे इथं आपल्याला
कारचं काय रिपेअर्स आहेत, रिपेअर्स ऑफ मोटर कार इथे घ्या, रिपेअर्स ऑफ मोटर कार. त्यानंतर इथं आपल्याला अमाऊंट आहे बघा त्याची 3000 रुपये. 3000 गुणिले 1/4 किती अमाऊंट येणार आहे आपली, 3000 गुणिले 1/4 करायचं आहे आपल्याला इथं 750 रुपये. नेक्स्ट त्यानंतर आपल्याला मेडिकल एक्सपेन्सेस वॉज इनकर्ड सिकनेस, पर्सनल आहे बघा, म्हणजे पर्सनल आपल्याला घ्यायच्यात मेडिकल एक्सपेन्सेस. मेडिकल एक्सपेन्सेस पर्सनल आहेत, कंसातल्या पर्सनल म्हणून अमाऊंट किती आहे बघा, मेडिकल एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 3000 रुपये. ओके, let me continue. Next, wages include 2500 on account of Mr. Bhushan's driver. भूषणच्या ड्रायव्हरची सॅलरी द्यायची आहे आपल्याला 2500 रुपये, पण पर्सनल साठी त्यानं वापरलेली आहे, म्हणजे 1/4 द्यायची आहे. ड्रायव्हर सॅलरी ते घ्यायचे 2500 गुणिले 1/4 1/4. दिस इज पर्सनल, म्हणजे आपल्याला 2500 चे 1/4 काढा, 2500 into or divided by 4, it comes to 625, 625 रुपये. ओके, त्याच्यानंतर ऍज पर दी रूल डिप्रिसिएशन, म्हणजे हा जो पॉइंट आहे तो आपल्याला अलावेबल एक्सपेंडिचर आहे, तो आपण लेस करायचा आहे. आता जे आपण ऍड आयटम्स विचारत घेत होतो, आता नाव कम टू द डेबिट साइड ऑफ द प्रॉफिट लॉस अकाउंट. ओपनिंग स्टॉक आपण अलावेबल आहे, तो आपण इथे काही घेत नाहीये. परचेजेस नाहीये. वेजेस मधले आपल्याला जे 20,000 रुपये आहेत, त्या वेजेस मधल्या 20,000 रुपयामधल्या ऍडजस्टमेंट काय होती का पहा. त्यातले 2500 रुपये इन्क्लूड म्हणून सांगितलेले होते, त्याचा आपण घेतलेला आहे. त्यानंतर रेंट ही सुद्धा आपण घेतलेला आहे. रिपेअर्स मोटर कार घेतलेला आहे. वेल टॅक्स पेड आपला वेल टॅक्स पेड तिची आपल्याला जी आहे ती अमाऊंट आपली सगळी डिसअलाउड एक्सपेंडिचर म्हणून घ्यायची आहे. अमाऊंट किती आहे पहा, वेल टॅक्सची अमाऊंट आहे 2000 रुपये. नेक्स्ट जनरल एक्सपेन्सेस येणार नाहीये. त्यानंतर मोटर कार 30,000 रुपये आपल्याला दिलेले आहेत. मोटर कार हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, तो आपण घ्यायचा आहे, म्हणून मोटर कार कंसामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर हे अमाऊंट घ्यायची आपल्याला 30,000 रुपीज. ओके, total amount we have to consider. आता आपल्याकडे आणि काय आहे का पहा, त्याच्यामध्ये पुढे दिलाय ऍडव्हान्स टॅक्स पेड. ओके, ऍडव्हान्स टॅक्स पेड कन्सिडर करायचं आहे. अमाऊंट किती आहे पहा, 1000 रुपये. ठीक आहे, 1000 रुपये आपण घेतले. त्यानंतर डेबिट साइड आपली संपलेली आहे, सगळे झालेले. टोटल करायचे आपल्याला, अमाऊंट टोटल करा. 23,000 प्लस 750 प्लस 3000 प्लस 625 प्लस 2000 प्लस 30,000 प्लस 1000, 60,375 रुपये ही टोटल झालेली आहे आपली. 60,375 रुपये हे आपण ऍड करायचे याच्यामध्ये. आपल्याला टोटल मिळणार आहे अधिक 86,000, 1,46,375. त्यानंतर आपण याच्यातून लेस करणार आहोत
allowable expenses but not recorded. But not recorded. इथं आपण एक्सपेन्सेस घ्यायचे. त्यातमध्ये एक आयटम आलेला आहे आपल्याला डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन दिलेला आहे पहा इन्कम टॅक्स रूल प्रमाणे 4500 रुपये. पण इथं डिप्रिसिएशन आपण मोटर कार वर देतोय. म्हणजे मोटर कार आपण पर्सनल साठी वापरलेली आहे ती 1/4 आहे आणि बिझनेस साठी वापरलेली आहे ती 3/4 आहे. ओके. आणि त्यामुळे आपल्याला 3/4 इथं आपण विचारात घ्यायचे आहेत. बिझनेसचे जे आलेले आहेत ते डिप्रिसिएशन इथं 4500 गुणिले 3/4 अमाउंट आहे बघा 4500 गुणिले 3/4 4500 गुणिले 3 भागिले 4 3375 रुपये. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यानंतर आपल्याला इथे डिप्रिसिएशन बाकी काय आहे का बा नाही आहे. एकच आयटम आहे म्हणजे 3375 रुपये हे डायरेक्ट आपण लेस करू शकतो. सर आउटरला घ्या. ही अमाउंट लेस करायची आपल्याला 1,46,375 वजा 3,375 1,43,000 रुपये. पुढे चला परत आपल्याला याच्यामधून आता लेस करायचं आहे. परत लेस इन्कम चार्जेबल अंडर अदर हेड्स. आता याच्यामध्ये काय काय येणार आहे पहा. क्रेडिट साइडला भेटलं तर गिफ्ट फ्रॉम फादर म्हणजे आपल्याला घ्यायचं गिफ्ट फ्रॉम फादर. त्याची अमाउंट आहे बघा गिफ्ट फ्रॉम फादर 27,000 रुपये. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इन्कम टॅक्स रिफंड. इन्कम टॅक्स रिफंड आपल्याला पाहायला मिळतो. ही अमाउंट आहे पहा 3,000 रुपये. 27 आणि 3 30,000. 30,000 रुपये वजा करायचे आपल्याला मिळणार आहे इन्कम फ्रॉम बिझनेस. 30,000 रुपये वजा करा. 1,43,000 वजा 30,000 1,13,000 रुपये. याला म्हणायचं आपण टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सोडवावा लागेल आणि याच्यामध्ये काही ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थितपणे विचारात घ्याव्या लागतील. ओके. पुढील प्रॉब्लेम आपल्याला असाइनमेंटसाठी पाठवला जाईल तो आपण सर्वांनी सोडवायचा आहे. थँक्यू. धन्यवाद.